माननीय आयुक्त आणि महापालिकेचे निरनिराळ्या खात्याचे अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये ठाणेकरांच्या ज्या समस्या आहेत, ठाणेकरांचा जो निरनिराळ्या भागातला आवाज आहे, तो आवाज त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम दर 2 महिन्याला मी जो करतो तो आज आम्ही केलं. या महापालिकेच्या माध्यमातून एकीकडे महापालिकेचं क्षेत्र वाढते, पॉप्युलेशन वाढते, परंतु ज्या पद्धतीने त्या ठिकाणी नियंत्रण करायला पाहिजे ते नियंत्रणाच्या बाहेर गेलेलं यांचं दिसतंय. अंधाधुंद अतिक्रमणं वाढलेली आहेत. अनधिकृत बांधकामं जी आहेत ती सुरू झाल्यावरच त्याच्यावर कारवाई केली पाहिजे, ती केली जात नाहीये. पाण्याच्या संबंधामधले काही विषय घेतलेले आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी मालमत्ता विभागाकडे ज्या प्रॉपर्टीज आहेत महापालिकेच्या, छोट्या मोठ्या हॉल असतील, हे असेल, त्याची श्वेतपत्रिका काढा म्हणून मी सांगितलं होतं. त्याची यादी द्या आम्हाला, कारण की आईजीच्या जीवावर बाईजी उदार. महापालिका बांधते आणि त्या ठिकाणी भलतेच लोक त्या ठिकाणी मालकी हक्क गाजवतात, भलतेच लोक त्या ठिकाणी त्याची भाडी वसूल करतात. सामान्य ठाणेकराला त्या ठिकाणी त्यांच्या परवानगीशिवाय जागाच मिळत नाही कुठल्या कार्यक्रमाकरता, कामाकरता, खेळण्याकरता. आणि त्याच्यामुळे त्या सगळ्या मालमत्तांच्या संबंधामध्ये आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही त्यांना नोटिसा बजावा आणि प्रत्येक मालमत्तेचा कशा पद्धतीने वापर केला जातोय त्या वापरावर अंकुश ठेवा. त्याच्या संबंधितली जी भाडी यायची ती महापालिकेला येऊ द्या. तिथे अनेक लोक जे आहेत ते महापालिकेच्या जीवावरच जागा बळकावून बसलेले आहेत. ते आता पुढे चालणार नाही, आम्ही हे खपवून घेणार नाही. त्याच्यानंतर कंत्राटी कामगार मोठ्या प्रमाणात तुम्ही ठेवलेले आहेत. हे कंत्राटदार जे आहे त्याला विम्याचे पण पैसे ठेवलेले नाहीत, पीएफचे पण पैसे ठेवलेले नाहीत, किमान वेतनची पण अंमलबजावणी नाही. त्यांना पहिल्यांदा तुम्ही नोटिसा पाठवा की ज्या अटी शर्ती दिलेल्या आहेत त्याच्याप्रमाणे या कामगारांना दिलं गेलं पाहिजे, नाही तर त्यांना तुम्ही काळ्या यादीत टाका. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कंत्राटदार आहेत, कर्मचारी आहेत आणि त्यांना वाऱ्यावर सोडल्यासारखं त्यांनी केलेलं आहे. एक कलर म्युझियम ठाण्यामध्ये यावं हे मी गेल्या वर्षभरापासून महापालिकेला त्याचं सगळं डिझाईन देतोय. त्याच्यातले तज्ज्ञ लोकांनी देखील त्यांची भेट घेऊन त्यांना दाखवलेलं आहे. मला असं वाटतं की देशामधलं एक सर्वोत्तम असं कलर म्युझियम या शहरामध्ये होऊ शकतं आणि त्याचं देखील त्यांनी मान्यता या ठिकाणी देऊन ताबडतोबीनेच काही त्याच्याकरता जागेची जी जरुरी आहे त्या जागेच्या जरुरी संबंधामध्ये देखील कार्यवाही करण्याचे त्यांनी तातडीने निर्देश दिलेले आहेत. महापालिकेमध्ये पाहिलं गेल्या काही दिवसापासून तिजोरी खाली आहे, मात्र असं असताना मालमत्ता करासंदर्भात तुम्ही अनेक वेळा उपाययोजना करता, त्यामुळे वाढला जाऊ शकतो येणार का? नाही, मालमत्ता कर हा त्याची जी काही वसुली आहे ती डबल स्टँडर्डने करायला नको. सर्वदूर सर्वांकडनं ती प्रॉपर्टी त्या मालमत्ता कराची वसुली केली पाहिजे आणि तिजोरी जर खाली असली तरी देखील विशेष निधीच्या माध्यमातून यापूर्वी देखील माननीय शिंदे साहेबांनी या महापालिकेमध्ये प्रशासक राजवट असताना करोडो रुपये आणलेले आहे आणि या महापालिकेची वाढती गरज लक्षात घेता मग निरनिराळ्या कामाकरता हा निधी जो आहे त्याची देखील आम्ही मागणी करायला महापालिकेला सुचवलेला. तर पहिली महासभा होणार आहे 20 तारखेला. आपल्याकडनं कोणते विषय मांडले जाणार आहे? उपमहापौर म्हणून आपल्याला देण्यात आलेलं आहे. स्टँडिंग अजून बाकी आहे, तर विरोधी पक्ष देखील बाकी आहे. त्यामुळे ही समस्या आहे. निश्चितपणे आज आमचे प्रामुख्याने माननीय उपमहापौर पण उपस्थित होते आणि फेरीवाला हा जो काही विषय आहे जो गेली 10 वर्ष प्रलंबित आहे, कारण की करोडो रुपयाची हातकी सफाई याच्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळे एका फेरीवाल्याच्या ऐवजी त्या ठिकाणी 10 फेरीवाले झाले. महापालिकेच्या भोवती देखील खाऊ गल्ल्या झालेल्या आहेत. आता ह्याच्यावर नियंत्रण ठेवण्याच्या संबंधी निश्चितपणे सगळेच प्रतिनिधी जे आहेत ते त्याच्यामध्ये लक्ष घालतील, कारण की शेवटी ठाणेकरांना आपण आश्वासित केलेलं आहे की आम्ही स्वच्छ, सुंदर आणि छान असं शहर या ठिकाणी देऊ की ज्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि त्याच्यामुळे आमचं ते बांधील आहोत आम्ही आणि ती बांधिलकी ठेवून निश्चितपणे
फेरीवाला धोरण एकीकडे ताबडतोब अंमलात आणण्याकरता प्रयत्न केला जाईल आणि ज्या ठिकाणी बांगलादेशी पण फेरीवाले आलेले आहेत किंवा असेच फेरीवाले आलेले आहेत की जे नागरिकांना त्रस्त करतायत, तर ते देखील त्याच्यावर देखील उपाययोजना ज्या आहेत ते केल्या जातात. तर कळवा हॉस्पिटलची दोन्ही अवस्था आहे. आतापर्यंत पाहायला गेलं तर अनेक रुग्णांच्या त्या ठिकाणी खाटा मिळत नाहीये, त्यामुळे सिव्हिल रुग्णालयामध्ये हलवावं लागतं. तर वाटतं येणाऱ्या काळात सुसज्ज असं हॉस्पिटलसाठी अनेक प्रस्तावना पाठवल्या जातात. मात्र सिव्हिल हॉस्पिटल नसल्यामुळे ताण तणाव मिळतो कळवा हॉस्पिटल. नाही, सिव्हिल हॉस्पिटल 900 खाटांचा आता तयार होण्याच्या मार्गावर आहे. तरी देखील या ठिकाणी आरोग्य सेवा महाग होता कामा नये. गरीबातल्या गरीब माणसाला देखील तातडीने आरोग्य सेवा उपलब्ध झाली पाहिजे आणि त्याच्याकरता महापालिकेने देखील काही विशेष अशा माध्यमातून, जसं मेडिकल अजून एका कॉलेजची गरज आहे, माझी तर या संबंधामध्ये वेळोवेळी मी मागणी देखील केलेली आहे. तिथे एज्युकेशन हब झालं पाहिजे, सगळे पोस्ट ग्रॅज्युएशनचे झाले, तसं हॉस्पिटल देखील या ठिकाणी आपल्याला गरज आहे. जशी आपण महापालिका भवन एवढं मोठं कॉलेजांना बांधतोय, तर गरिबांच्या करता, मध्यमवर्गीयांच्या करता हॉस्पिटलची देखील सुविधा जी आहे ती करण्याकरता मी देखील या ठिकाणी महापालिकेच्या बरोबर पाठपुरावा करणार. तर दिव्यामध्ये देखील अजून रुग्णालयाने अनेक वेळा ते उत्सव केला होता तिथे. नाही, दिव्यामध्ये तर आता लाखोने लोक राहतात आणि त्या ठिकाणी आरोग्य सेवा जी आहे ती पोचवण्याचं प्रथम कर्तव्य जे आहे ते आपलं आहे. जसं पाण्याचं आहे, रस्त्याचं आहे, स्वच्छतेचं आहे, तसं या आरोग्य सेवा देखील त्या ठिकाणी पोचण्यासाठी आम्ही पुढच्या काळामध्ये निश्चितपणे प्रयत्न करू. तर येणाऱ्या काळात डम्पिंग सुविधा स्थानिकांना मिळणार का? पाहिलं तर लांब कचरा टाकायला लागतो, वेळ लागतो, त्यात 2 दिवस कचरा स्थानिकांना वाटतो. नाही, संकुलाला देखील असेल आणि ठिकाणी डम्पिंगची संकल्पना आता मोठ्या कुठेतरी डम्पिंग ग्राउंड घेऊन कचरा टाकण्याची संकल्पना ती संपुष्टात आली. आता नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून गतिमान असं स्वच्छतेचं आणि कचऱ्याचं निराकरण करण्याची योजना ही जास्त वेगाने चालवणं गरजेचं आहे या शहरामध्ये आणि ती महापालिका जी आहे ती वेगाने चालवण्याकरता त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. सर, एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांचा वाद जो आहे तो आता पोस्टरबाजीतून पाहायला मिळतो. नवी मुंबईमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात आता भाजपने पोस्टरबाजी मोठ्या प्रमाणात सुरू केलेली पाहायला मिळते. नाही, खरं म्हणजे मूळ विषय जो त्यांनी उपस्थित केला तो की गणेश नाईक अनुभवी आहेत, जुने जाणते नेते आहेत या जिल्ह्यामधले. मला वाटतं सर्वात आता सिनियर गणेश नाईक आहेत. त्यांनी त्या ठिकाणच्या भूखंड आणि त्या ठिकाणचा जो काही डिपॉझिट महापालिकेत होते प्रशासकीय राजवटीमध्ये त्याच्या संबंधी विचारलेलं आहे. तर त्याला बगल देऊन तुम्ही निरनिराळे मुद्दे उचलण्यापेक्षा त्यांनी जे उपस्थित केलेले आहे त्याला योग्य प्रकारे त्यांचं समाधान होईल अशा प्रकारचं सांगितलं तर मग अशा प्रकारचं हे होणार नाही. नाहीतर मग ऍक्शनला रिॲक्शन, रिॲक्शनला ऍक्शन हे महायुतीच्या दृष्टीने योग्य नाही आणि विकासाच्या दृष्टीने जनतेने जो एक मोठा कौल दिलेला आहे तर त्यांच्या नजरेमध्ये देखील हे योग्य होणार. संजय राऊत यांनी पाहायला गेलं तर श्रीकांत यांनी स्मृती भविष्य सारखी टीका गणेश नाईकांवरती केली आहे. येणाऱ्या काळात अशीच टीका पुढे वाढत जाणार का? नाही, अशी टीका खरी म्हणजे करता कामा नये. कुठल्याही व्यंगाच्या बाबतीत, वयाच्या बाबतीत किंवा एखाद्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये तुम्ही मुद्द्यावर बोललं पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण बोलायला पाहिजे असं मला वाटतं. नाहीतर काय होईल की आज तुम्ही करताय, उद्या तुमच्यावर टीका केली जाईल आणि मग हे कुठेतरी थांबलं तर पाहिजे. नाहीतर हे एकच युद्ध जे आहे ते चालत राहील आणि त्यामुळे हे खरं म्हणजे थांबलं पाहिजे आणि मुद्द्यावर काही विषय असेल तर त्यासंबंधी बोललं गेलं पाहिजे. श्रीकांत शिंदे आजी माझे असे देखील उल्लेख केला. ते देखील लोकसभेचे सदस्य आहेत. त्यांनी देखील चॅलेंज आणलेलं आहे की या ठिकाणी आणि असं येणाऱ्या काळात युती म्हणून दोन्ही लोकसभेला लढले होते. कुठेतरी नरेंद्र मोदी असेल, बाळासाहेब ठाकरेंचा चेहरा. शेवटी आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या करिश्म्यावर आणि त्यांच्या नेतृत्वावर आणि कार्यक्षमतेमुळे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळवण्यामध्ये त्यांचा देखील फार मोठा सहभाग आहे आणि त्याच्यामुळे आजी माझी याच्या आता 29ला आहे. आता तर निवडणुका होऊन गेल्या. आता जे आजी आहेत ते आजी आहेत, जे माझी आहेत ते माझी आहेत.
आता 29ला बघू कोण आजीचे माजी होतात आणि माजीचे आजी होतात. मात्र गणेश नाईकांच्या मनात एवढा राग काय का वाटतं नेहमीच प्रश्न ते विचारतात या संदर्भात तातूंच्या उत्तर पाहिजे असे उत्तर पाहिजे तुम्ही खासदार फक्त उत्तर देतात फक्त स्वतः असेल या नाही असेल. शेवटी कसं आहे की त्या नव्या मुंबईमध्ये त्यांनी अनेक वर्ष सत्ता एक हाती ठेवलेली. प्रशासकीय काळामध्ये काही गैर त्यांच्या दृष्टीने झालेला असेल तर त्यांना वाटणं स्वाभाविक आहे आणि त्याच्यातून ते व्यक्त होणं स्वाभाविक आहे आणि त्याच्यामुळे त्याचं त्यांना जर समाधानकारक उत्तर मिळालं आणि मला असं वाटतं की शिंदेसाहेब समर्थ आहेत, नगर विकास खात्याचे मंत्री म्हणून गेली 10 वर्ष आहेत, त्यांच्या अखत्यारीतले हे विषय आहेत, ते सुद्धा त्याच्यावर भाष्य करू शकतात, त्याच्यावर योग्य ते उत्तर देऊ शकतात आणि त्यांनी उत्पन्न केलेले जे विषय आहेत जर ते विषय खरे असतील तर चौकशी देखील लावू शकतात. मात्र अधिकारी असतील बिल्डर असतील अशांनाच का जमिनी जातात सिडकोच्या मीडियावर असेल आणि गोष्टी असतील. नाही, माझं तर मत आहे की या जमिनी ज्या आहेत त्या सार्वजनिक समाजोपयोगीच असल्या पाहिजेत. कुठलीही जमीन बिल्डरच्या घशामध्ये जाता कामा नये. सर SRA संदर्भात अनेक वेळा आपण तक्रारी आलेल्या आहेत. आपल्याकडे कोणती अशी व्यावसायिक आहे त्यांना येणाऱ्या काळात पुन्हा भेट घेतली अनेक लोकांचे भाडे दिलेले आहेत ठाणेकरांचे. नाही, SRAचे जवळजवळ 10 प्रकल्प आणि त्याच्या तक्रारी माझ्याकडे सातत्याने आलेल्या आहेत. वेळोवेळी मी बैठका घेऊन अनेक सोडवलेले पण आता ठाणे पूर्वमध्ये जो SRA प्रकल्प चालू आहे तर त्याने सेलच्या प्रॉपर जागा ज्या आहेत ते विकल्या पण या गोरगरीब लोकांची भाडी अजून दिलेली नाहीत 5 कोटी रुपयाची. येणाऱ्या आठवड्यामध्ये आम्ही त्याच्याबद्दल बैठक लावली आहे आणि कडक कारवाई केली पाहिजे. त्याला तुम्ही एकदा 2दा 3दा 4दा कशा करता मुदत देता? जे भाडी देत नाहीये 4-4 5-5 कोटी रुपये जर त्या प्रकल्पामध्ये तुम्ही भाडी देत नाही आहात तर त्याच्यावर तुम्ही कसं कारवाई केली? त्यावर जर कठोर कारवाई झाली नाही तर पुढचं पाऊल का असणार आहे आमदार म्हणून तुमचं आणि नाही, पुढचं पाऊल म्हणजे त्या जो ठेकेदार असेल तर तुम्ही बदलून टाकायला पाहिजे, नवीन आणलं पाहिजे. परंतु गरीब सामान्य माणसाला का हा त्रास? एक तर योग्य वेळेला तुम्हाला जागाही दिली जात नाही आणि तिथून बाहेर काढलंय त्याला योग्य वेळेला भाडीही मिळत नाही आणि त्याला जबाबदार जो आहे तो ठेकेदार असतो. सर्व SRA प्रकल्पामध्ये कडक त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आता उरलेली आहे. लाखो लोक नाही तर देशोधडीला लागतील.